नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. कामगार संघर्ष समितीचा देश सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठावर पटलेले माझे सर्व पदाधिकारी आणि माझे बेस्ट कामगार बंधूंनो, गेले 9 महिने आधी आपण ह्याच सभागृहामधून आपल्या संघर्ष समितीची स्थापना केली होती आणि संघर्ष हे नाव दिलं होतं कारण का संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे आपल्याला 30 ते 35 वर्ष आपल्याला अनुभव आहे. कारण का आपण ट्रॅफिक मधून बरेचसे ट्रॅफिकचे लोक आहेत, मग दिवाळीचा बोनस असो, अग्रीमेंट असो, अजून काय देणी असो, हे आपल्याला रस्त्यावर उतरल्यानंतरच संघर्ष केल्यानंतरच मिळालेले आहेत. त्यासाठी या संघर्ष समितीचं म्हणजे याच्यामध्ये आपण संघर्ष हा नाव इथे ऍड केलेलं आहे. 9 महिन्यामध्ये आपण प्रशासनाशी नेहमी झटत आलेलो आहे, भांडत आलेलो आहे का, तर आपल्यावर जो अन्याय झाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यावर त्याविषयी आपण एक जुटीने तिथे आंदोलन करत आलेलो आहोत. पहिली मागणी जी होती आपली की जे कामगार आहेत, जे सेवानिवृत्त झालेत आणि मयत झालेले आहेत, त्यांची जी संपूर्ण देणी एक रकमी कोणता विलंब न लावता ताबडतोब त्यांच्या खात्यामध्ये जो काही त्याचा वारसदार असेल, त्यानंतर जे आजारी आहेत आमचे कर्मचारी जे सेवानिवृत्त, त्यांना आर्थिक मदत ती पण तातडीने देण्यात यावी ही एक मागणी आपण केली होती. आणि आपल्या सर्वांचा जो कोविड भत्ता या लोकांनी थांबवला होता, सेवानिवृत्त झाले, अनेक वर्ष काम केलं त्यांनी, त्या काळामध्ये कोविड भत्त्याच्या जेव्हा कोविड आला होता त्यावेळेला आपल्या वय मला तर 55-56 असेल, त्या वयामध्ये आपण कोविड भत्ता आपलं कोविड काळामध्ये काम केलं आणि सेवानिवृत्त झाला, आपल्याला 1 रुपया दिला नाही. बाकीच्याला दिला, आम्हाला का नाही दिला? त्यानंतर आपण आंदोलनं केली, आझाद मैदानला उपोषणं केली, अनेक संघर्षाच्या माध्यमातून पहिला आपण जो मिळवला तो कोविड भत्ता जो सेवानिवृत्त कामगाराच्या हक्काचा होता आणि तो सर्वांनाच मिळाला होता. सर्वांना आपण घेऊन दिला का बाबा आमच्या संपूर्ण कामगारांना 1 रकमी कोविड भत्ता देण्यात यावा जो असं शिल्लक तो, आणि प्रत्येकाला 40-35 हजार रुपये ते 15 तारखेलाच त्यांच्या अकाउंटला आले एप्रिलच्या, कारण की आपला मेळावा होता एप्रिलला शिवाजी मंदिरमध्ये. त्यांनी ते पत्र दिलं, आम्हाला पत्र दिलं का बाबा तुम्ही मेळावा घेऊ नका आणि मी तुम्हाला कोविड भत्ता देते. पण आम्ही मेळावा घेतला आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं ज्यावेळेला आपण जाहीर केलं तिथे, त्यावेळेला आपल्या तातडीने दुसऱ्या दिवशी चेअरमॅन मॅडमने बोलवून घेतलं महापालिकेमध्ये. तिथे सर्व संघर्ष समितीचे जेवढे पदाधिकारी होते 22-23 सर्व तिथे उपस्थित होते आणि तिथे मीटिंग झाली का बाबा मी तुम्हाला तुमचे पैसे हे देते, तुम्ही काय मोर्चा वगैरे घेऊ नका. तर जे काय त्यांनी आम्ही म्हटलं का आम्हाला लेखी स्वरूपात द्या, कारण की आपलं कसं ते तोंडी व्यवहार नाही, रोखठोक व्यवहार असतो आपला. मी मीटिंग मध्ये प्रत्येक मेळाव्याला पण सांगत गेलो आणि आपल्या लेखी स्वरूपात चेअरमॅन मॅडमने त्यावेळेला महापालिकेतून तिने जे त्यांचे डीओएच ना डीओएच चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदेचे डीओएच आहे चंद्रकांत पाटील, त्याला कॉल केला का बाबा हे संघर्ष समितीचे लोक तुमच्या बंगल्यावर मोर्चा घेऊन येणार होते, तर ते सर्व माझ्याकडे आलेले आहेत, काय करायचं, त्याला लेखी देऊ का नको देऊ, तुम्ही साहेबांशी बोला. तर ते बोलले साहेब ते चॅप्टर मध्ये बसलेत, साताऱ्याला चालले होते, चॅप्टर मीन्स हेलिकॉप्टर मध्ये आहेत, त्याच्यामुळे आता त्यांचा संपर्क होत नाही, पण जसे हेलिकॉप्टर लँड होईल त्यावेळेला त्यांच्याशी बोलून मग मी तुम्हाला सांगतो असं डीओची सांगितलं त्याला चंद्रकांत पाटील साहेबांनी. आम्हाला म्हणले ठीक आहे. आम्ही 1-2 तास थांबलो. त्यानंतर आम्ही कामगारांना आम्ही 32 वर्ष नोकरी केली, कोर्टाने चांगली ऑर्डर दिलेली आहे. कामगारांचे पैसे तुम्ही जर वापरत नसेल तर आता त्या माझ्याकडे जी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे, तुम्ही 10% देता, ही ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 त्याच्यामध्ये ती प्रोव्हिजन आहे, ती तुम्ही द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय मेळावणी करत नाही, सकटपणे ते पैसे द्या, अशी सगळी लढाई आहे. भाईचं जबरदस्त राजकीय पण वेटेज आहे, त्यांच्यावर आम्ही लिखापडी करण्यात त्यांना सहकार्य करणार, जुन्नर असतील, मी असतील, ते आमचे सगळे आम्ही इथे डोंबोलीकर करत असतो.
तुम्ही सगळं ठामपणे या भाईंच्या मागे या कमिटीच्या मागे उभे राहा. आपला काय कुठच्या प्रकारचं राजकारण क्लिअर झालं. पुढचे सगळे पैसे आम्हाला इकडे पाहिजे. आम्हाला काय सांगितलं मीटिंगमध्ये की आमची जी रक्कम आहे तुम्ही ओव्हर स्टॉकमध्ये आणि आता जी कालची हायकोर्टाची ऑर्डर आली त्यांचं वर्किंग काहीतरी चालू आहे त्या व्याजासकट 10% नाही झालं ॲज पर दॅट आणि ॲज पर द हायकोर्ट ऑर्डर. आणि तो पैसे मुंबईच्या जनतेचा पैसा कर रूपाने तुम्हाला दिला आणि त्या मुंबईच्या जनतेची सेवा आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. नॉर्मली आम्ही राहत असू पण मुंबईच्या जनतेची आम्ही सेवा केलेली आहे. आम्ही जे लोक आहेत आम्ही ते 2.5 वर्ष होत आले. आमचे जे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी जवळ 5,000चे कर्मचारी हा वर्ग आहे त्यांना अद्यापर्यंत PFच्या व्यतिरिक्त एकही रुपये दिलेला नाही आहे. संघर्ष समिती स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जे 30% जे 16 ते 2024 पर्यंत जे काय लोक होते मेपर्यंत त्या लोकांना 30% रक्कम आम्ही एक रकमी काढून देण्याचं काम केलं. कोविड भत्ता मिळवून दिला. परंतु 1 जूनपासून जे काय अद्यापपर्यंत कर्मचारी आहेत त्यांना एकही रुपया ग्रॅज्युएटीचा दिलेला नाही आहे. ती मागणी आमची आहे का आमचा जो काय हक्काची देणी आहेत ती आम्हाला एक रकमी देण्यात यावी असं आज आम्ही संघर्षाच्या माध्यमामध्ये चाललेलो आहे. जर आम्हाला दिली नाही तर आम्ही येणाऱ्या 7 ऑगस्टच्या आतमध्ये केव्हाही त्रिवास आंदोलन सेवानिवृत्त संघर्ष समितीच्या वतीने सर्व वरिष्ठ जे सेवानिवृत्त कर्मचारी आहे यांच्या वतीने आझाद मैदान इथे केलं जाईल असं मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याचं जे त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदे साहेब यांना अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत. त्यांनी अनेक भाषणामध्ये सांगितलं की आम्ही तुमची संपूर्ण कामगाराची रक्कम लवकरच देऊ परंतु अजूनपर्यंत त्यांनी दिलेली नाही आहेत. त्यानंतर मुंबईच्या महापौर रितुताई तावडे तसंच उपमहापौर संजय गाडी साहेब यांच्याही संपर्कामध्ये आम्ही होतो. त्यांनी सांगितलं की तुमची एक रकमी ग्रॅज्युएटी लवकरच देऊ. त्यानंतर महाव्यवस्थापक आणि बेस्टच्या अध्यक्षा यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांनी तर आम्हाला रायटिंगमध्ये लिहून दिलं का जुलै अखेरपर्यंत तुमच्या सर्वांची देणी एक रकमी दिली जाईल. परंतु ना शब्द पाळला ना म्हणजे कोणी शब्द पाळलेला नाही आहे. आमची सर्वांची चेष्टा म्हणजे ज्येष्ठाची चेष्टा करण्याचं काम हे प्रशासन महापालिका आणि राज्य शासन करीत आहे. बाकीच्या आपल्या ज्या न्यूज आहेत पैसा मुंबईच्या जनतेचा पैसा कर रूपाने तुम्हाला दिला आणि त्या मुंबईच्या जनतेची सेवा आम्ही सगळ्यांनी केली. आणि कामगारांना आम्ही 32 वर्ष नोकरी केली. कोर्टाने चांगली ऑर्डर दिलेली आहे. कामगारांचे पैसे तुमचा वापर त्या माझ्या ऍक्टमध्ये प्रोव्हिजन आहे. तुम्ही 10% बघा ही ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे ती तुम्ही द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय म्हणायला करत नाही सकटपणे ते पैसे द्या अशी सगळी लढाई आहे. भाईचं जबरदस्त राजकीय पण वेटेज आहे. त्यांच्यावर आम्ही एका परिकरणात करत असतो. तुम्ही सगळं ठामपणे या भाईंच्या मागे कमिटीच्या मागे उभे राहा. आपला काय कुठच्या प्रकारचं राजकारण आम्हाला काय सांगितलं मीटिंगमध्ये की आमची जी रक्कम आहे ती ओव्हर स्टॉकमध्ये आता जी कालची हायकोर्टाची ऑर्डर आली त्या त्यांना एकूण चालू आहे त्या व्याजासकट 10% नाही झालं ॲज पर दॅट आणि ॲज पर द हायकोर्ट ऑर्डर. आणि तो पैसे मुंबईच्या जनतेचा पैसा कर रूपाने आणि त्या मुंबईच्या जनतेची सेवा आम्ही सगळ्यांनी केली. नॉर्मली आम्ही राहत असू पण मुंबईच्या जनतेची आम्ही सेवा केली. आम्ही ते लोक त्यांच्यावर आम्ही लिखावणी करण्यात कामगार संघर्ष समितीचा सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचा धन्यवाद. सन्माननीय
पर दॅट आणि ॲज पर हायकोर्ट ऑर्डर आणि बाकीच्या आपल्या ज्या ड्यूज आहेत हा पॉकेटचा पैसा आहे, मुंबईच्या जनतेचा पैसा कर रूपाने तुम्हाला दिला आहे आणि त्या मुंबईच्या जनतेची सेवा तुम्ही आम्ही सगळ्यांनी केली.